नमस्कार. आज आपण अतिशय चविष्ट झणझणीत असा कोळंबी मसाला बनवणार आहोत. हा कोळंबी मसाला तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, अगदी भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. झणझणीत असा हा कोळंबी मसाला तयार होतो. बनवायला सोपा आणि खायला तितकाच अतिशय चविष्ट असा हा कोळंबी मसाला तयार होतो. मसाला बनवण्यासाठी इथे आपण एक वाटण तयार करून घेऊया. 10 ते 12 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, 2 टोमॅटो आणि इथे आपण कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. एकदा असं वाटण तयार करून ही कोळंबी मसाला बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. नक्कीच 2 घास जास्त जेवाल किंवा नक्कीच 2 चपात्या जास्त खाल अशी ही कोळंबी मसाला तयार होते. इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर करून वाटण बारीक असं वाटून घेतलेलं आहे. स्वच्छ साफ करून घेतलेली कोळंबी इथे आपण आता कोळंबी मॅरिनेट करण्यासाठी 1.5 चमचा लाल तिखटाचा वापर करणार आहोत. 1 चमचा धणा जिरा पावडर, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचा आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट. सर्व मसाले कोळंबीला व्यवस्थित असे लावून घेणार आहोत. इथे आता सर्व मसाले कोळंबीला लावून झाल्यानंतर 15 ते 20 मिनिटांसाठी कोळंबी मॅरिनेट करून ठेवणार आहोत. कोळंबी मॅरिनेट होईपर्यंत कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार. तेल गरम झाल्यानंतर एक बारीक चिरून घेतलेला कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत. कांदा छान परतून झालेला आहे. कांदा परतून झाल्यानंतर आलं लसूण कोथिंबीर आणि टोमॅटो बारीक करून घेतलेला आहे तो आपण आता कांद्यामध्ये परतून घेणार आहोत. कांदा खोबऱ्याचं वाटण न करता एकदा अशा पद्धतीने हे वाटण तयार करून हे कोळंबी मसाला बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. 1 मिनिटवर आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो. साधारण तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण कांद्यावर परतून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर वाटण परतून झाल्यानंतर इथे आपण आता मसाल्यांचा वापर करणार आहोत. इथे आपण 1 ते 1.5 चमचा घरगुती लाल तिखटाचा वापर करणार आहोत. घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. लाल तिखटाचा वापर केल्यानंतर तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला छान परतून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेतला म्हणजे कोळंबी छान चवीला तयार होते. तर इथे पाहू शकता आपला हा मसाला छान परतून झालेला आहे. साधारण तेल सुटलेलं आहे. मॅरिनेट करून घेतलेली कोळंबी आहे ती आपण आता मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. 1 मिनिटभर आपल्याला कोळंबी मसाल्यामध्ये छान परतून घ्यायची आहे. मसाल्यामध्ये कोळंबी परतून झालेली आहे. इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत. मॅरिनेट करून घेतलेल्या बाउलमध्ये थोडंसं पाण्याचा वापर करून बाउल पूर्णपणे धुवून घेणार आहोत. इथे आपल्याला जास्त रस्सा बनवायचा नाही आहे, तर साधारण चपातीबरोबर, भाकरीबरोबर आणि भाताबरोबर खाता येईल इतपत आपल्याला रस्सा करायचा आहे. ती परतून झाल्यानंतर इथे आपण आता एक उकळ येऊ द्यायची आहे. कोळंबीला एक उकळ आल्यानंतर चवीनुसार मिठाचा वापर करणार. चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. मीठ आणि कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर कोळंबी एकदा परतून घेणार आहोत. कोळंबी परतून झालेली आहे. 5 ते 6 मिनिटांसाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवून कोळंबी शिजवून घेणार आहोत. कोळंबी शिजायला फारसा वेळ लागत नाही. 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत. गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद करताना वरून आवडत असल्यास बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करायचा आहे. तिथे मस्त झणझणीत असा कोळंबी मसाला तयार करून झालेला आहे. एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. कांदा खोबऱ्याचं वाटण न करता एकदा अशा वाटणामध्ये हा कोळंबी मसाला बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.